ऐकू तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा भगवा करंडक 2024। भगवा करंडक चषक अबिडघर 2024चा थरार आणि या स्पर्धेकरिता उपस्थित झालेले व्यक्तिमत्व पाहुणे वैभवजी पाटील यांचं आगमन झाले। आपलं हार्दिक स्वागत आहे। आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे स्मृती चषक मध्ये हार्दिक स्वागत। दोन टीम एकमेकांसमोर टक्कर देताना पाहायला मिळतील। टॉस बॉक्स मध्ये अगदी संघर्षमय स्थिती त्या ठिकाणीच कॉम्पिटिशन पाहायला मिळालं। मागच्या वर्षीचा ज्याने पहिल्या दिवशी गटातून बाजू मारली होती, टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालेला संघ यावर्षी तेवढ्या ताकदीने मात्र क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये टॉस जिंकल्याचं पाहायला मिळतोय श्री गणेश भावसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळतोय जय हनुमान वेडवाळ संघ बॅटिंग करताना पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळतील। विवेक गोधळे, अजय महाले, प्रथमेश महाले, अजय वाघ, सोमनाथ सवर, त्याचबरोबर पाहिला तर सचिन महाले, रोशन वाघ, जय चौधरी, साहिल बात्रे, ऋतिक महाले, पवन बात्रे या ठिकाणी पाहू शकते आपण एक जबरदस्त टीम। 50 मॅच या ठिकाणी मात्र पहिल्या दिवशी फर्स्ट डे मध्ये विभागातील संघांना पाहायला मिळत आहेत। अबिडघर नेवळे परिसरातील हे संघ अगदी या स्पर्धेला एक चांगला प्लॅटफॉर्म दिला जातोय, कारण बघितलं आपण ग्रामीण क्रिकेटला मोठं करण्याचं काम धर्मवीर प्रतिष्ठान अबिडघर, धर्मवीर आनंद दिघे स्मृती चषक दरवर्षी करतायत। मागच्या 50 वर्षाची परंपरा जतन करणारं धर्मवीर प्रतिष्ठान आबिडघरकरांची ताकद काय हे मात्र अवघ्या महाराष्ट्राला जगाला सावली क्रिएशन यूट्यूबवर 1 लाखाची स्पर्धा उभा करताना पाहायला मिळते। पहिला बॉल, गोलंदाज तयार, साहिल गोलंदाज या ठिकाणी पाहतायत भावसे टीम श्री गणेश। पहिल्याच बॉलवर धावांचा सुद्धा श्री गणेश केलाय। जय हनुमान वेडबाळ टीम बॅटर दर्शन आणि उद्धव ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये। उद्धवला मात्र संधी दिली गेली आहे। पहिल्या बॉलवर एका धावेने मात्र खातं खोललं गेलंय आणि धावांचा श्री गणेश लागलेला आहे। पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना जय हनुमान वेडवाळ। पहिल्या पॉवर प्ले ओव्हर मधील येतोय दुसरा बॉल। या बॉलला उडवून दिले फुल टॉस बॉल बॅटवर, स्क्वेअर लेग डीप कडे चेंडू जातोय सीमा रेषा पार, खणखणीत जातोय आर पार। थर्ड अंपायर मात्र डिमांड करतायत या ठिकाणी अंपायर्स, परंतु षटकार बसतोय जरूर। हाईटचं नो आहे की नाही हे मात्र तपासलं जाईल। 6 धावा तर मिळालेल्या आहेत, नो असेल तर 7 धावांचा बोनसही मिळेल, बॉलही वाचेल। या ठिकाणी मात्र पाहू शकता आपण षटकार मात्र पब्लिकला पाहायला मिळालाय। एकामागोमाग एक अनेक संघ मात्र या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळतील। एकामागोमाग एक चांगले विकेट घेणारे गोलंदाजही पाहायला मिळतील, कारण ही स्पर्धा मोठीच आहे। हे मैदान गजबजलेलं मैदान आहे। या मैदानात गोरसई बी, भावेश पवार अँड कंपनी टीम मागच्या वर्षी 51,000 भगवा करंडक चषकची फायनल विनिंग टीम ठरली होती आणि आता या सीझन मधील पहिला दिवस आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब तब्बल 3 वेळा या मैदानात मात्र त्यांचं पदस्पर्शानं पावन झालेलं मैदान आहे आणि नो बॉल परफेक्ट डिसिजन अंपायर। या ठिकाणी मात्र 7 धावांचा बोनस मिळतोय। बॉल 1 झालाय आणि धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 8। बबनजी पाटील यांचं आगमन झालेले आपलं भगवा करंडक चषक आबिडघर मध्ये या मोठ्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। फ्रीडचा बॉल तो सुद्धा मिड विकेटला स्वीप केलाय, चेंडू आता सीमा पार, गगनचुंबी षटकार, बिग स्काय यू सिक्सर। मात्र जो काही खच पडतोय सरासरी मोठीच होणार आहे, कारण बॉल झाले 2 आणि धावसंख्या फळकावर मात्र पोहोचते ती तब्बल 14।
पहिल्याच ओव्हरचा रन रेट पहिल्याच 2 बॉल मध्ये गमावताना गोलंदाज साहिल जर्मन वेडबाल टीम गोलंदाज आहे, भावसे टीम गोलंदाज आहे. वेडबालच्या तंबूमध्ये मात्र या ठिकाणी आनंदाचा जल्लोष बघायला मिळतोय. जर्मनची ताकद काय वेडबाळकरांची पाहायला मिळते. सुरेख फटका ऑन साइडला बॉल येतोय, डीप लॉंग ऑन कडे जातोय आणि क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सीमा पार. से बॅटर नाव आहे उद्धव. स्कोर होतोय 18 धावा. फुललेनचा बॉल तेवढ्याच गतीने मात्र कॉलिंग केलंय आणि इथे मात्र हर्षलच्या कॉलला यस म्हटलं उद्धवनं. दर्शननं कॉल केला, उद्धवने यस म्हटलं. धावसंख्या फळकावर 4 बॉलचा खेळ अखेरीस स्कोर पोहोचतोय 19 वर. मजबूत धावसंख्या मैदानात मात्र कितपत पाहायला मिळालेल्या आहेत. 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये मागच्या वर्षी 97 धावा पाहायला मिळाल्या होत्या. चॅचेस होताना सुद्धा पाहिल्या होत्या, 91 धावा पाहिल्या होत्या, तर रोखताना सुद्धा पाहिल्या होत्या. शेवटच्या बॉलवर मॅच येताना आपण पाहिली होती. अगदी बघितला आपण तर तो सामना असेल कुडूस विरुद्ध तिळसे, आज ही आठवणी ताजा करताना. पुन्हा एकदा या ठिकाणी नो बॉलवर जातोय चेंडू, सीमा रेषा पार, लॉंग लेगला दमदार चौकार. 4. नक्कीच बघितलं आपण या ठिकाणी हाईटचा बॉल जातो कसा, ही ताकद मात्र या ठिकाणी बॅटिंगची आहे कशी, या प्रश्नचिन्हामध्ये श्रीगणेश भावसा टीमला टाकलंय. प्रत्येक वर्ष वेगळं असतं, प्रत्येक सामना वेगळा असतो, प्रत्येक टीमची ताकद वेगळी असते. या हंगामामध्ये बघितली श्रीगणेश भावसेची थोडंसं बॅकफुटला मात्र सुरुवात पाहायला मिळते या मॅच मध्ये. धावसंख्या तब्बल 23 वर. महेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत भगवा करंडे चषक 2024 मध्ये. त्याचबरोबर क्रिकेट रसिकांची जी मांदियाळी आहे ती हळूहळू का होईना, पहिला दिवस आहे, युट्यूबवर जास्तीत जास्त सामने पाहण्याचा मात्र त्यांनी उत्साह दाखवलाय. परंतु या मैदानात पहिला दिवस, दुसरा दिवस प्रेक्षक वाढत जातील, तिसरा दिवस प्रेक्षक मोठे होतील, चौथ्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी वाढेल आणि 5व्या दिवशी पूर्ण खचून मैदान भरेल. 1 लाखाची स्पर्धा मेगा फायनल पाहण्याकरिता 24 तारखेला. राईट मोर द विकेट. हाही फुल टॉस बॉल, चेंडू निघतोय फाईन कडे. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या वेळेचा इशारा आहे परंतु थांबवले सुद्धा उद्धवनं आणि एका धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय स्कोर कार्ड वर तब्बल 24 या आकड्यावर. या षटकात घडलं काय, अगदी बघितलं आपण तर 5 बॉल मध्ये 2 चौकार 2 षटकार बसलेले आहेत, 24 धावा आलेले आहेत. राईट ओव्हर द विकेट. आणि स्कोर मात्र या ठिकाणी पाहू शकता आपण होतोय 25 वर. 25 धावा. यतीश गोरे यांचं आगमन झालेलं. आपल्या विनंती, आपण व्यासपीठावर यावं प्लीज. वेलकम VIP डायस. यावेळेस पाहता आपण ओव्हरची सांगता होताना साहिल खूप महागडा ठरलाय पहिल्या षटकामध्ये आणि पहिलं षटक एवढं दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. संधीचं सोनं करणं याला म्हणतात. 2 फ्रीड मिळाले, त्यावर मात्र 2 षटकार बघायला मिळाले. एका फ्रीड बॉलवर चौकार बघायला मिळाला. दर्शनच्या बॅटमध्ये 1 चौकार आणि उद्धवच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार. टोटल येऊन पोहोचते धावसंख्या 25 वर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक संधी डीजेला तुमच्यासाठी.
या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तब्बल धावसंख्या टोटल आलेली आहे. एकूण जर पाहिलं आपण करेक्शन करून 26-26 या धावसंख्येवर पहिली बॅटिंग करतोय जर्मन वेडवाळ संघ. पहिली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. दर्शन अफलातून बॅटर आहे, उद्धव हार्ड हिटर आहे. दोन्ही बॅटरचं कॉम्बिनेशन अफलातून आहे. साहिल मागडा ठरलाय आणि आता गोलंदाज श्रीगणे भावशेकडे येत आहेत ऋतिक, मिस्टर सचिन महाले का सचिन महाले बॉलिंग मार्कवर आपण या ठिकाणी पाहू शकतायत. गोलंदाज तयार. स्क्वेअर कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन मात्र बॉल या ठिकाणी स्लीप मध्ये थोडं मिसफील्ड झालाय. संधीचा फायदा घेत आहेत. एकच्या ठिकाणी मिळत आहेत 2 धावा. 2 धावांनी धावता धाव फलक मात्र वाढतोय. 26 वरनं 28 वर पोहोचतायत. 7 बॉलचा खेळ आणि स्कोर मात्र 28 धावा. एनिथिंग हॅपनिंग इन क्रिकेट. या क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स होत आहेत. 6 बॉलमध्ये 6 षटकारांचे रेकॉर्ड झालेले आहेत. युवराज सिंगला कोण विसरणार. 6 बॉलमध्ये 2 धावा कित्येक वेळा वाचवलेल्या आहेत. सुरेख फटका. बॉल या ठिकाणी येतोय डीप लॉंग ऑफ झोन मध्ये. एक धाव कव्हर केली आहे. बॉलला डिफ्लेक्ट केलं, फक्त दिशा दिली गेली आहे. आणि ज्या पद्धतीनं पाहताय क्रिकेट आपण, जैसी गेंद वैसी नसीहत म्हणावं लागेल. 8 बॉलचा खेळ आणि धावसंख्या 29 वर अशीच नाही पोहोचली. जेव्हा संधी मिळाली तेव्हा षटकार ठोकले, जेव्हा एफर्ट्स पाहिले तेव्हा चौकार बसले, आणि जेव्हा सन्मान दिला तेव्हा सिंगल डबली घेतल्या आणि 29 धाबा फळकावर लागल्या. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरीचा वापर होता जरूर, आणि या बॉलवर मिळत आहेत पंच दर्शवत आहेत 22च्या रूपाने 1 धाव कलेक्ट होताना. 30 आकडा येतोय. 30 स्कोर ऑन बोर्ड. 30 धाबा फळकावर मात्र लागलेली आहेत. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावर आहेत की धावांची टोटल 60 की 80 जाणार. सुरेख फटका. चेंडू मात्र जातोय फाईन डीप कडे. 1 धाव कव्हर केली. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी पुलचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन मात्र चेंडू मागे निघाला आणि 2 धावा त्या बॉलवर मात्र कव्हर करताना आपण बॅटरला पाहतायत. 2 धावांनी धावता धावफलक मात्र वाढतोय 32 या धावसंख्येवर. मिस्टर दर्शन च्या बॅट मध्ये 2 धावा आलेल्या आहेत. दर्शन आणि उद्धव दोन्ही सलामीची जोडी आहे. गोलंदाज तयार. लेन्सचा बॉल, गुड लेन्सचा बॉल या ठिकाणी थेट उचडी घेत सुंदररित्या विकेट किपर सुद्धा कर्णधार यांच्या हातामध्ये, विवेक यांच्या हातामध्ये मात्र पाहायला मिळतोय डॉट बॉल. परिवर्तन काळाची गरज आहे. एक परिवर्तन या सामन्याची गरज आहे भावसे टीम करिता. सुशांत पाटील युवा उद्योजक अबिडघर यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. नितीनजी धनगरे अबिडघर टीमचे खंदे समर्थक यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम व्हीआयपी डायस. बॉल जातो या ठिकाणी पाहता आपण सीमारेषा पार चौकार. दमदार बॅटिंग. 4 धावा. धावसंख्या 36 वर. पाहता पाहता षटकामध्ये अटॅक झाले. याही षटकामध्ये धावसंख्या ज्या पद्धतीने जोमात आली. 2 ओव्हरच्या अखेरी धावसंख्या 36. पात्र एकत्र. धर्मवीर आनंद दिघे स्मृती चषक भगवा करंडक धर्मवीर प्रतिष्ठान आबिडघर आयोजनाच्या भूमिकेमध्ये याही वर्षी मोठा भगवा करंडक 1 लाखाची स्पर्धा देतोय संधी डीजेला तुमच्या. ऑइल कंपनीचे मॅनेजर यांचं आगमन झालेलं आहे. नामविख्यात व्यक्तिमत्व आहे वाडा तालुक्यातील या पंचक्रोशी मधील, आणि धर्मवीर आबिडघर या टीमच्या पाठीमागे खंबीररित्या उभं राहणारं व्यक्तिमत्व, पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व नितीनजी धनगरे साहेब, आदरणीय आपलं हार्दिक स्वागत. मॅचकडे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. प्रति 2 ओव्हरला पाणी आपण घेऊन जाऊ शकतात. पाणी हे जीवन आहे आणि पाणी ताकद आहे.
प्रत्येक खेळाडूची, कारण 2 षटकानंतर ग्रामीण भागातील खेळाडूंना मात्र साधेसं पाणी घ्यावं लागेल. उष्णता तेवढ्याच विळख्यानं वाढते पालघर जिल्ह्यामध्ये थंडीच्या महिन्यामध्ये सुद्धा. पहिल्या बॉलला मिड विकेटला दटवलंय, एक धाव कव्हर होते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का या ठिकाणी? चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला झालंय. सिंगल धावेने धावसंख्या मात्र या ठिकाणी फळकावर वाढताना पाहायला मिळते. 37 या आकड्यावर स्वतः कर्णधार विवेक गोधडे यावेळेस मात्र आपली भूमिका मांडतायत. ही पार्टनरशिप तोडावी लागेल या दृष्टिकोनातून बॉल हातामध्ये घेतलाय. तिसरं षटक आहे, एकही विकेट नाहीये म्हणून धावसंख्या मोठीच आहे 37. या बॉलवर पाहता आपण बॅकफुट पंच, पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव, चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण श्रीगणेश भावसे टीम कडनं. धावांचा जो ओघ होता तो थोडासा मात्र थंडावतोय. चौकार षटकात थांबलेले सिंगलवर समाधान मानावं लागतं. एकेरी धावेनं मात्र धावता धावफलक पुढे नेतायत. स्कोर मात्र पोहोचतोय 38 वर. विवेक बॉलिंग मार्क राईट ओव्हर द विकेट. तिसरा बॉल, हा बॉल आपटून टाकला होता, बॅटच्या रडारमध्ये सापडून दिलाच नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. पाहता पाहता तिसऱ्या षटकात 3 बॉलची समाप्ती होते. स्कोर थांबतोय, धावसंख्येला लगाम लावतोय, चक्रव्यूह आखले त्यामध्ये बॅटरला अडकवतोय कप्तान. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल, क्षेत्ररक्षक बरोबर तैनात केलाय गोलंदाज विवेक यांनी. एक धाव कव्हर केली, थ्रो खराब येतोय, फायदा होतोय. एकच्या ठिकाणी दुसरी धाव मिळते. संघ अडचणीमध्ये आहे, एक धाव वाचवायची आहे आणि कर्णधार मात्र जीवाचं रान करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये महागडं षटक, दुसऱ्या षटक मध्ये बघलं हल्ला बोल, तिसऱ्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा. हे गणित आहे क्रिकेटचं. समीकरण बदलण्याची धमक असावी लागते, ते विवेक गोधळे दाखवतोय 4 बॉल 4च देताना. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला, खूप सुंदर गोलंदाजी. मिड ऑन क्षेत्रामध्ये पाहता आपण वायडी डीप मिड विकेटकडे मात्र चेंडू डीप झोन कडून येतोय. थ्रो केला परंतु इथे 2 धावा तेवढ्या चित्त्याच्या पायीनं पूर्ण केलेल्या आहेत. अनुभव संपन्न गोलंदाज आहे, त्यावर मात्र सिंगल डबलच्या धावा येत आहेत. 42 धावसंख्या फळकावर लागलेली आहे, परंतु काय गजबचं प्रदर्शन बॅटिंगचं पाहायला मिळालं. त्याचा फायदा आता मात्र जर्मन भावसे टीमला होते. सिंगल डबल धावा सुद्धा पोषक राहील. स्कोर आपल्याला 60 न्यायचा आहे, तर मग या षटकामध्ये धावसंख्या सिंगल डबल 10-12 आली तरी सुद्धा अंतिम षटकामध्ये आक्रमकता पाहायला मिळेल, कारण हातामध्ये विकेट आहेत. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. चांगली बॉलिंग करताना गोलंदाज विवेक गोधळे यांना आपण पाहिलं. खूप सुंदर टाळ्या झाल्या पाहिजे बॉलर काही, तर एकही चौकार दिला नाही किंवा षटकार दिला नाही, फक्त खर्च केल्या 7 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि टोटल मात्र पोहोचते 43 वर. पात्र एकत्र भगवा करंड क्रिकेटचा थरार. धावा अजूनही 17 धावांपासून दूर आहेत आणि जे टार्गेट ठेवून बॅटिंग पहिल्या ओव्हर पासून आक्रमकता दाखवली. विवेक गोधळे कर्णधार एक जबरदस्त एक द वॉल ऑफ बॉलिंग अटॅकच्या रूपाने आले. फक्त 7 धावा दिल्या आणि जो धावांचा ओघ होता त्या ओघाला, त्या मोमेंटला कुठेतरी तोडलं. आणि आता मात्र एक आत्मविश्वास आपल्या चौथ्या गोलंदाज देताना मिस्टर रोशन बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहे. तर रोशन वाघासारखं लढेल का बॅटर की बॉलर पाहायला मिळेल. रोशन वाघचा येतोय चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल. लेफ्ट ऑफ राऊंड विकेटचा मारा, परंतु अटॅक चेंडू होतोय हातामध्ये पडून सीमा पार. षटकार 6 धावा, खणखणीत षटकार पाहायला मिळाला. 6 धावा स्कोर कार्ड मध्ये जमाई झाल्या. बॅटर आक्रमकता दाखवतोय. मिस्टर डेंजर नाव आहे जय हनुमान. वेडबॉल टीम उद्धव आतापर्यंत 3 षटकार, 2 नंतर तिसराही आलाय. व्हाट शॉट गेन, जैसे निकली बंदूक की गोली, आर पार षटकार, 6 धावा.
पहिल्याच 2 बॉलला 2 षटकार खणखणी प्रहार केले तर रोशन वाघवर वाघासारखी बॅटिंग करतोय मिस्टर डेंजर बॅटर हनुमान टीम वेडवालचा वाघ उद्धव गोलंदाजी वाघ आहे सरनेम रोशन वाघ श्री गणेश भावसाहेब टीम 4 चेंडूंमध्ये संघर्ष मोठाच आहे यावेळेस घडतंय काय तर विकेट किपर कडनं बॉल सेकंड विकेट किपर कडे जरूर जाईल त्यावर सुद्धा एक धाव मिळते 22च्या रूपानं चांगली बॉलिंग यावेळेस मात्र पेस चांगला होता बॉलवर आणि जो सूर सापडायला पाहिजे होता ती लय आहे रोशन वाघची त्याला आठवलेली आहे परंतु 13 धावा 3 बॉल मध्ये गमवलेले आहेत 3 बॉल मध्ये आता काही करून 2 बॉल डॉट करावे लागतील तेव्हा धावसंख्या 60च्या आतपर्यंत राहील 56चा आकडा येतोय गोलंदाज तयार बॉलवर अटॅक उंचीही जास्त आहे लांबीही जास्त षटकार जातोय मिड विकेट डीपला बाहुबली षटकार मिस्टर दर्शन बाउस या ठिकाणी बाउसे ब्रँडवर प्रहार केला वाघवर वाघाची दाढ फोडला पहाड परंतु जे हनुमानचा येतो वेडवालचा षटकार 62 धावा खरं तर जे लक्ष ठेवलं होतं लक्षापर्यंत पोहोचल्यानंतर मनाचं जे समाधान असतं ना ते या शॉटनं दाखवून दिलं की आमचं टार्गेट आम्ही सेट केलंय ते डोक्यामध्ये आहे आणि ते मात्र आम्ही पूर्ण करणार बॅटर म्हणतायत व्हॉट अ शॉट बॅकफुटला आलं बॉलला या ठिकाणी स्क्वेअर के ड्राईव्ह केले चेंडू तो सीमा पार बॅकवर्ड डी पॉइंटला चौकार 4 66 स्कोर ऑन बोर्ड आणि रेकॉर्ड एकदा टाळ्या वाजवा या बॅटर करिता दोन्ही फलंदाजांकरिता पार्टनरशिप इतिहास रचताना दुसऱ्याच मॅच मध्ये यस बॉल कलेक्ट करायचं आहे बाउंड्री लाईन मन यस बॉल द्यायचा आहे शेवटचा एक बॉल शिल्लक राहतोय आणि गोलंदाज मात्र विचारामध्ये आहे की 3 षटकार 1 चौकार ऑलरेडी बसलेले आहेत 5 बॉल मध्ये 4 मोठे प्रहार आलेले आहेत खूप मागणं ठरलाय गोलंदाज 23 धावा 5 बॉल मध्ये गमवलेले आहेत विवेक गोधळे कर्णधार यांनी 7 धावा दिल्या होत्या आणि या 5 बॉल मध्ये 23 आल्या समीकरणं अचानक बदलली 1-2 षटकार हल्लीच्या टेनिस मध्ये बसतात परंतु 3 षटकार जेव्हा बसतात त्यावेळेस बॅटरचं पारड जड होतं 66 धावा लागलेले अंतिम बॉल बॅकफुट लावून पूल केले आरामात शॉर्ट बॉलवर चेंडू सीमा पार दमदार षटकार पोहोचतोय पहिल्या इनिंग मध्ये जर्मन वेडबॉल टीम विदाउट लॉस ऑफ 72 नाबाद इनिंग ओपनिंग जोडी पार्टनरशिप 72 धावा 24 बॉल मध्ये एक नवा इतिहास नवा रेकॉर्ड जय हनुमान वेडबॉल पहिल्या इनिंग मध्ये श्री गणेश भावसार समोर आव्हान आता विजयाचं मात्र राहील 24 बॉल 4 ओव्हर 73 धावा धावूया टॉस बॉक्स मध्ये बोथ टीम कॅप्टन टॉस साठी यायचंय धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर कॅप्टन बावली टीम कॅप्टन बी फास्ट तर की आपण टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी जाणार आहोत धर्मवीर प्रतिष्ठान विपक्ष बावली दोन्ही टीम या ठिकाणी मात्र कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे मोठी स्पर्धा म्हटल्यानंतर पाठबळ मोठं लागतं नामदेवजी धनगर एक मोठं नाव आहे आणि या नावानं खऱ्या अर्थानं धर्मवीर प्रतिष्ठानची आन बान शान ठेवलेली आहे प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये या स्पर्धेचं देणारं व्यक्तिमत्व नामदेवजी धनगरे धर्मवीर प्रतिष्ठानची दरवर्षी 2 जर्स्या 2 किट मात्र क्रिकेटचे देणारं व्यक्तिमत्व जर्सी देणारं व्यक्तिमत्व नामदेवजी धनगरे साहेब मोठा संघर्ष लढताना पाठबळ मोठं लागतं शिवरायांनी मोठ्या चढाया केल्या स्वराज्य निर्माण केलं सेनापती तसे होते कारण राजे नुसते स्वराज्य सरसेनापती बघितले आपण अनेक घडवले कारण स्वाभिमान राखणं गरजेचं आहे ते नामदेवजी धनगरे राखतायत आणि धर्मवीर प्रतिष्ठानचं नाव महाराष्ट्रात 1 लाखाची स्पर्धा होताना प्रथम पारितोषिक देतात नामदेवजी धनगरे साहेब आपल्याला क्रिकेटचा मानाचा सलाम यतीजी गोरे यांचं आगमन झाले आपलं सहर्ष स्वागत आहे वेलकम सुस्वागतम हार्दिक अधिक स्वागत
यस डीजे. नाणेफेक करण्याकरता दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. भावळी संघाचा कर्णधार आणि भावळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये धर्मवीर प्रतिष्ठान अबिटकर. बावळी आणि धर्मवीर प्रतिष्ठान या दोन टीम मध्ये आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल. आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभस्ते इथे नाणेफेक केली जाईल. धर्मवीर प्रतिष्ठान कॅप्टन आपल्याला नाणेफेक करण्याकरता यायचंय. टॉस बॉक्स जिथे हा टॉस केला जाईल. मान्यवर पाहुणे आमच्या सोबत जोडले जात आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस इथे होत असताना आपण पाहाल. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. कोण बोलतो? धर्मवीर प्रतिष्ठान इथे कॉल देणार आहे. कॉइन स्पिन होतोय. हेड इज द कॉल अँड इट्स अ टेल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय घेशील? फिल्डिंग. कसं वाटतंय? 1 लाख रुपयाची स्पर्धा या विभागात खेळवली जाते आणि विभागाच्या संघांना संधी दिली आहे. काय म्हणशील स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. शुभेच्छा असतील तुला. धर्मवीर प्रतिष्ठान टॉस हारलाय. टॉस जिंकून पण काय पहिल्यांदा बॅटिंग केली असती? बॅटिंगच फर्स्ट. बॅटिंग केली असती. इथे मनाजोगा निर्णय आलाय. किती धावा संख्येपर्यंत पोहोचण्याचा मनसुबा आहे? जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं? एक मोठं आयोजन तुमच्या सर्व टीमनं केलंय आणि हे मोठं आयोजन करत असताना ज्या पद्धतीचं यश मिळतंय स्पर्धेला त्याबद्दल काय म्हणशील? आबिडघर म्हटलं तर क्रिकेटला एकदम चाहता वर्ग आणि आबिडघरचं नियोजन म्हणजे एकदम अप्रतिम असतं. त्याच्याबद्दल काही थोडंच नाही. शुभेच्छा असतील तुला. तर इथे टॉस झालाय. टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम आई गावदेवी बावली ब या टीमनं. विवेक आणि प्रथमेश ओपनिंग जोडी. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आहोत. 73 धावांचं आव्हान जे हनुमान वेडवा या टीमने मात्र ठेवले भावसे टीमच्या विपक्षामध्ये. बघूया जर्मन टीम जिंकली. श्री गणेश याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. मिस्टर बॉलिंग मार्क वर जतीन पाहत आहेत. फुल टॉस बॉल बॅटवर ऑन साइडला तडवलाय. शॉर्ट मिड विकेटला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळणार नाहीये. संघर्ष मोठाच मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. या मॅच मध्ये 73 धावांचं लक्ष्य आहे आणि कटिबद्धतेने ही मॅच लढली जाईल. काही खडे प्रेक्षकांच्या सामन्यावर खेळलेले आहेत. लेफ्ट हँड बॅटर कर्णधार बॅटर आहे. मागच्या वर्षी हेच मैदान गाजवलेला बॅटर आहे विवेक. चांगली बॉलिंग फसवलंय. गोल्डन डकचा शिकार. फॉलो थ्रू मध्ये कॅच. मिस्टर विवेक गोदडे बॅक टू डग आउट. पहिला धक्का. हिरा टिपला गेलाय परंतु अशा एका मागोमाग एक तोफा श्री गणेश भावसे टीम कडे आहे. टॉप 5 मध्ये मागच्या 3 वर्षामध्ये क्वालिफाय होणारा संघ आहे.
आणि या संघर्षाला मात्र पेटावं लागेल तेवढीच ताकद जयहनुमान वेडवाळनं आज दाखवलेली आहे का 2 वर्षापूर्वी बाबा चषक आघाईचे नाईट क्रिकेटचा महासंग्राम 6 चेंडू 7 धावा मी रोखल्या होत्या. मिस्टर जतीन भुईर हा गोलंदाज दाखवतो विकेट घेताना दुसऱ्याच बॉलवर. क्रिकेट खेळायला दम लागतो आणि धावा काढायलाही दमच लागतो. सुरेख फटका ऑन साइडला या ठिकाणी तडला गेला. 1 धाव मिळते. खातं खोललं गेले श्री गणेश भावच्या टीमचा. श्री गणेशच्या तिसऱ्या बॉलवर एकेरी धावेनं पूर्ण होतोय. 73 धावांचं लक्ष आहे. धावांचा डोंगर मोठा आहे. मोठी पहाड चढायची आहे. मग त्यासाठी गनिमी कावे वापरावे लागतील. भगवा करंडक आहे मग गनिमी कावे वापरतील का? मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये ताकद नव्हती. शॉट मध्ये कॅचही ड्रॉप झालाय. हार्ड कॅच होती. 30 सर्कलच्या बाहेर अंदाज बाजून कॅच घेणं एवढं सोपं नव्हतं. तेवढंच मात्र अक्रॉस द घेतलं असतं कॅच तर मिळाले असता. परंतु मागे येऊन घेल टिपणं अंदाज कठीण बांधण्यामध्ये आहे. परंतु सूर्यकिरण येऊ शकतं हाही धोका होता म्हणून स्वतःला सावरलं. परंतु चौकार अडवलेला आहे. धावा रोखणं महत्वाचं आहे. विकेट तर मिळालेली आहे. परंतु आता संघर्ष इथून पुढे काय घडेल? बॉल झाले आतापर्यंत 4 बॉल मध्ये स्कोर फक्त 2 धावा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग आहे. पुन्हा बॅटची एज लागली होती. कॅच ड्रॉप केली गेली आहे. या ठिकाणी स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता ज्यांना जीवनदान मिळालेलं आहे. अजय प्रथमेश नॉन स्ट्राईक एंडला आहे. 5 बॉल मध्ये धावा कमी आहेत. कमीपेक्षा फक्त 2च आहेत. ज्या षटकात धावा यायला हव्यात त्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्यात. जतीन भुईर या गोलंदाजानं वेडवाळ टीमची ताकद आहे. पूल केल्यासारखं बाहेर क्षेत्राच्या तैनात आहे. पुढे येतोय कॅचवर. कॅच पकडली आहे. 2 विकेट काढल्या. धावा दिल्या किती? फक्त 2. मिस्टर डेंजर गोलंदाज नाव आहे जतीन भुईर. जय हनुमान वेडवाळची पॉवरफुल बॉलिंग. ये डीजे मात्र 18 बॉल आणि विजयासाठी 71 धावांचं लक्ष बाकी राहते. शिल्लक काय राहिले तर 71 धावा. बॉल किती बाकी आहेत तर 18 झालेले आहेत. 17 बॉल मध्ये 71 धावा ठोकलेल्या आहेत. क्रिकेटचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे आता संघर्षही मोठा करावा लागेल. बॉलिंग अटॅकची पॉवर पाहिली आपण. आता पुन्हा एकदा संघर्ष. दुसऱ्या ओव्हरला पहिला बॉल. हरिदास भुईर येत आहेत दुसऱ्या षटकाकरिता. जय हनुमान वेडवाळ टीमची ताकद दाखवतील का? स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळत आहेत. प्रथमेश नॉन स्ट्राईक एंडला सोमनाथ. बघूया प्रथमेश्वर आणि सोमनाथवर 50-35 धावांची किमान पार्टनरशिपची जबाबदारी असेल. अटॅक करावा लागेल. पुन्हा चेंडूमध्ये पुलचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू तेवढा देही यष्टीवर मात्र टाकण्यात आला होता. शातीर गोलंदाज आहे मिस्टर हरिदास भुईर. 7 बॉल मध्ये धावा फक्त 3. 70 धावा होतील का 17 बॉल मध्ये? लक्ष मोठं आहे. मनीष बाबू अक्षय बंटी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं धर्मवीर प्रतिष्ठान भगवा करंडक चषक मध्ये अधिक स्वागत. रोहित यांचंही आगमन झालेलं आहे. रोहितजी पाटील वेलकम. पुन्हा एकदा सिंगल वर समाधान मान. दबाव हा दबाव आहे. एक धाव येणं म्हणजे दबाव आहे. सुरुवातीलाच पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धावा देताना 2 विकेट काढले गेलेले आहेत. एक चांगले डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ओळख असलेली बंटी शेठ आबिटकर यांचं आगमन झालेले आहे. आबिटकर तसं बघितलं आपण मोठी बाजारपेठ मोठी वसाहत. सुरेख फटका मात्र ऑन साइडला बदललं काम केलं. अलॉंग द कार्पेट येतोय. दबावाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल स्थिरावतोय म्हणजे दबाव आहे. परंतु दबाव कुठपर्यंत घ्यावा? संघाला जर पुढे न्यायचा असेल तर 4 षटकार. इथून पुढे 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर मॅच थोडीशी संघर्षाला ऑन होईल. परंतु ते 3 षटकार पाहायचेत पब्लिकला सुद्धा. यावेळेस पाहता आपण
धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू मात्र जातोय डॉट बॉल. बॉलला सोडून दिलं बॅटरनं. लेग स्टंपच्या कट्टोकट बॉल मात्र निघून गेलेला आहे आणि त्यामुळे इथे मात्र निर्धाव चेंडू. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा आहेत. स्कोर करायचे 73, झालेले आहेत 10 बॉलमध्ये 5च. पूल केले बॉलला आणि क्षेत्ररक्षक बॉल खाली. पुन्हा एकदा धक्का. विकेट नंबर 3, धावा 5, बॉल 11 मध्ये 5 धावांवर 3 गडी गारत श्री गणेश भावसे टीम बॅकफुटला सुरुवात होताना. बद्दल असं म्हटलं जातं की संघर्ष हा येणाऱ्या बॉलवर आपल्याला करायचा आहे. काय घडलं यापेक्षा काय घडवायचं हे जेव्हा डोक्यामध्ये राहतं ना तेव्हा इतिहास घडतो. इतिहास असाच नाही आणि कोणाचाही नाही घडत. ज्यांच्या डोक्यात खऱ्या अर्थानं संघर्ष जमा होतो त्यांच्या नजरेतून आणि त्यांच्या बॅटमधून इतिहास घडतो. यावेळेस पाहता आपण दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल डॉट येतोय. खूप चांगली बॉलिंग हरिदास भोईरनं सुद्धा केली जतीन भोईर प्रमाणे. दोन्ही धुरंधर मात्र चांगले चालले. विकेट काढल्या आणि फक्त धावसंख्या 5 ही 12 बॉलमध्ये खर्च केली. उर्वरित 12 बॉल शिल्लक राहत आहेत आणि विजयासाठी 68 धावा हे अभेद्य लक्ष्य भेदलं जाईल का ऐकवण्यासाठी तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचेन. तोपर्यंत भगवा कर्नाटक मध्ये एक मधुरमय संगीत तुमच्यासाठी. दिघे स्मृती चषक आनंद दिघेंची गीतं जर ऐकायला मिळाली तर नक्कीच अंगावर शहारे येतील. पब्लिक डिमांड आहे. गोलंदाज बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहता आपण मिस्टर शशी भोईर. ग्रामीण भागातील गोलंदाजांना एक प्लॅटफॉर्म मिळतोय. एवढ्या मोठ्या स्पर्धेत मला बॉलिंग करायची आहे जी त्यांनी मागणी केली आणि टीमने यस म्हटलं आणि ज्या पोझिशनला टीम आहे ती पोझिशन बघताना कर्णधारानं शशी भोईर यांना संधी दिली. पहिलाच बॉल डॉट करतोय. संधीचं सोनं करा. युट्यूबवर महाराष्ट्र बघतोय. 1 लाखाच्या स्पर्धेत धर्मवीर प्रतिष्ठानची स्पर्धा. प्रतिष्ठान खूप चांगलं काम करतो आणि प्रतिष्ठा वाढेल जो खेळाडू या स्पर्धेमध्ये आपला किरदार चांगला निभावेल. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहता आपण चांगला बॉल पडलेला आहे. धाव येत नाहीये. स्कोर मात्र थांबलेला आहे 5 वरच. लक्ष खूप कठीण आहे. 10 बॉल मध्ये 68 धावा अशक्य नाहीये परंतु शक्यही कमी आहे वाटतंय. 90% सामना हातामध्ये जय हनुमान वेळबाल टीमच्या. एका बॉलनं टक्केवारी वाढत जाते. खरं तर म्हणतात ना की परीक्षा आल्यानंतर अभ्यास करतात ते हुशार असतात परंतु जे सुरुवातीपासून अभ्यास करतात ते टॉपर असतात आणि जे दररोज आपलं वेळापत्रकानुसार अभ्यास करतात ते मात्र इतिहास घडवतात. बघूया काय घडेल. गोलंदाज तयार. लोवर फुल टॉस बॉल डॉट बॉल. निर्धाव चेंडू. श्री गणेश भावसे टीम कडनं तेवढी धुवाधार बॅटिंग झालीच नाहीये. एकही चौकार एकही षटकार या 16 बॉल मध्ये बसलेला नाहीये. म्हणजेच आम्ही बॅटिंग बरोबर बॉलिंगही चांगली करू शकतो हे शशी भोईरनं करून दाखवलंय. क्लीन बॉलची विकेट. पहिला प्लॅटफॉर्म पहिली 1 लाखाची स्पर्धा गोलंदाजी करतो शशी भोईर आणि हा इतिहास यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. क्लीन बॉलची विकेट. हिअर डीजे. गेले 17 बॉल मध्ये धावा 6 आहेत आणि बॉल शिल्लक राहिलेले आहेत 7.
या तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल शशी भोईरनं काय कमालीची बॉलिंग केलेली आहे. संधी मिळाली, मला 1 लाखाची स्पर्धा बॉलिंग मिळू द्या, कर्णधारांना विश्वास दाखवला आणि भगवा करंडक आबिडगडच्या स्पर्धेत हुकूमत गाजवताना जे हनुमान वेडवाल टीम आज पाहायला मिळतो. शशी भोईर 3 बॉल डॉट 1 विकेट आणि हाही 4था बॉल डॉट येतो. टाळ्या झाल्या पाहिजे शशी भोईर सारख्या एक रायझिंग खेळाडूसाठी. जोरदार टाळ्या. उगवता सितारा जर्मन वेडवाल टीम या मॅच वर आपली कंबर कसताना फक्त खर्च केल्या 18 बॉल मध्ये 6 धावा या डिझे. बॉल शेवटचे शिल्लक राहत आहेत. धावसंख्याही 6 आहे. 73 करायच्या होत्या परंतु 6 वरच रोखलं. लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी दुसऱ्या इनिंग मध्ये पाहत आहेत. पहिला बॉल पूल केलाय. मिडॉंग क्षेत्राकडनं बॉल डीप लॉंग ऑन मध्ये जातोय. तोपर्यंत एकच धाव मिळते. औपचारिकता बाकी राहते. 99% सामना हातामध्ये खेचून घेतलेला आहे जर्मन वेडवाल टीमनं. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण तर काही लाजवाब बॉलिंग केली होती. फक्त 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा दिल्या किती तर फक्त 3. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1 शशी भोईरनं धाव दिली आणि सामन्यावर मात्र पकड जर्मन वेडवालची बसली. दुसरा बॉल या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांतर धावेने धावसंख्या फळकावर मात्र जाऊन पोहोचते. फक्त बॉल खेळून पूर्ण करायचे. दुसऱ्या हाती काही मिळणार नाहीये. श्री गणेश भावसे टीम पूर्णपणे बॅकफुटला या मॅच मध्ये पाहायला मिळाली. डोकं वर काढू दिलंच नाहीये. डबल फिगर मध्ये अजूनही धावसंख्या नाहीये. हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू जातोय. 4 बॉल शेवटचे शिल्लक राहत आहेत. 2 बॉल आता 2 धाव फक्त खर्च केलेले. धावसंख्या फळकावर पोहोचते 3 आतापर्यंत 8. 73 धावा आणि आता झाल्या किती फक्त 8. चर्चा खूप मोठी होईल महाराष्ट्रात या मॅचची, या सामन्याची, संघर्षाची, अटॅकची, डॉट बॉलची, विकेटची, चौकार षटकारांची. यावर सिंगल धाव मात्र मी इथे धावसंख्या फळकावर मात्र आकडा येऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. बॉल होत आहे ते आतापर्यंत अंतिम षटक क्रमांक 4. 3 बॉल शिल्लक राहत आहेत. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला पूल करण्याचा प्रयत्नात चेंडूला फील्ड करतायत या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग लेगच्या झोन मध्ये. स्कोर मात्र थांबलेला आहे आणि शेवटचे 2 बॉल फक्त खेळायचे आहेत. बॅटर मात्र या ठिकाणी हताश आहेत, निराश आहेत. पहिल्याच ओव्हरला 2 विकेट गमावल्यानंतर थोडंसं अवसान सोडलं. अवसान सोडू नये क्रिकेटमध्ये. इतिहास आज जर्मन वेडवाळकर असताना ही मॅच खेचताना व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या फळकावर 10चा आता कुठे डबल फिगर मध्ये आकडा येतोय. 11चा आकडा येतोय. मॅच संपता का होईना परंतु एखादा षटकार तरी बघायला मिळेल की नाहीये. प्रतिस्पर्धी संघाने जे षटकार ठोकले ते आठवावे लागतील. फुललेनचा बॉल आणि इथे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव जातोय. अंतिम बॉल शिल्लक राहतोय. लास्ट बॉल. वेडवाळनं धावसंख्या केली किती जर्मन टीमनं तर 72. 73 करताना श्री गणेश भावसेनं धावा केल्या किती तर हा इतिहास मात्र चर्चेचा राहील. आणि इथे मात्र पाहते आपण 11 धावा फक्त करता आल्या. श्री गणेश भावसे टीमला पराभूत होत आहेत. हार्ड लक टू मॅच. प्रत्येक वर्षी आपणच जिंकणार असं क्रिकेट होणार नाहीये. या वर्षी मात्र संधी मिळाली. या पहिल्याच मॅच मध्ये जर्मन वेडवाल टीमची मेहनत, अफलातून बॅटिंग, उद्धव हे नाव मात्र चर्चेत राहणार. जर्मन वेडवाल टीमचं शशी भोईर हा गोलंदाज मात्र 1 धाव देताना बॉलिंग करताना 4 बॉल डॉट करताना चर्चेत राहणार. दर्शन ओपनिंग बॅटर हार्ड हिटिंग अमेझिंग आणि नक्कीच प्रेक्षक